आमच्या चला हवा येऊ द्याच्या मंचावरती मी स्वागत करतो. थँक्यू. कार्तिकी, खरंच खूप आनंद झालेला आहे. सारेगमप लिटिल चॅम्प या पर्वानं एक इतिहास घडवला होता. फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात जिथे जिथे म्हणून मराठी प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांच्या मनात तुम्ही अधिराज्य गाजवत होतात आहात आणि भविष्यातही राहणार आहात. तर याच लिटिल चॅम्प मधली ही आता लिटिल कार्तिकी, आता लिटिल राहिलेली नाहीये, ती मोठी झालेली आहे. ती आमच्याकडे आली. मला फार बरं वाटलं तुम्ही बोलावलं. खरंच. अरे नाही 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 नाही, आज आपल्याकडे कार्तिकी गायकवाड आलेले आहेत. कार्तिकी गायकवाड बद्दल मी काय बोलणार आहे, ज्यांच्या आडनावातच गायक हा शब्द आहे आणि लहानपणापासून गात गात वाढ झालेल्या अशा कार्तिकी गायकवाड या ठिकाणी आलेल्या आहेत. मी अशी एक गोष्ट ऐकली ती खरी आहे का? तुमच्या घरामध्ये खूप ट्रॉफिक आहे म्हणे. ट्रॉफी खूप आहेत त्यांच्या घरात. मी बघितलंय घरात. खूप ट्रॉफिक आहे म्हणे. मग मी काय म्हणतो, घरात गाड्या उभ्या करत जाऊ नका, बाहेर उभ्या करत जाऊ नका, ट्रॉफिक होते घरात. इथून पडलेलेच आहे का? ट्रॉफीज म्हणजे बक्षिसं असतात. त्यांच्या घरामध्ये मी गेलो होतो, सगळ्या भिंतींना अशी बक्षिसं लावलेली. बक्षिसांच्या भिंती आहेत त्यांच्या घरात. अच्छा अच्छा अच्छा. मला काय वाटलं सगळ्या घरामध्ये ट्रॉफिक जाम झाली आहे का तुमच्या? असू द्या. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आषाढी कार्तिकेला भक्तगण एती जाती संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. थांबा 2 मिनिटं. कार्तिकी, मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जो जागा कार्तिकीसाठी झाल्या पाहिजे. तर मंडळी, आता या ठिकाणी दुसऱ्या चॅम्प्सला मी आमंत्रित करतो. चॅम्प्स म्हणा ना एकदा तरी. लिटिल चॅम्प. दुसऱ्या चॅम्प्सला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांचं नाव आहे प्रथमेश लगाटे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रथमेशसाठी. प्रथमेश, अतिशय मनापासून चला हवा येऊ द्याच्या मंचावरती मी तुझं स्वागत करतो. कसं वाटतं इकडे येऊन? खूप छान वाटतंय. मुळातच झी हे आमचं कुटुंबच आहे. एखादा लांब आपलं घर सोडून जॉबला असणारा माणूस 6 महिन्यांनी जेव्हा आपल्याला घरी जायला मिळतं आपल्या कुटुंबामध्ये, तेव्हा कसा आनंद होईल त्याला, तशी माझी आत्ता भावना आहे. क्या बात आहे, क्या बात. पण आमच्या सरपंचांनी मला सरप्राईज दिलं. खरं तर मला माहिती असतं सेलिब्रिटी कोण येणार, पण आज या पुतळ्याचं उद्घाटन आहे ना. सगळा खर्च करून म्हणजे आज आपल्याकडे प्रथमेश लगाटे आलेले आहेत. प्रथमेश लगाटे उर्फ उकडीचा मोदक या ठिकाणी आलेला आहे. काय बोलतो तुम्ही सेलिब्रिटीला? असं बोलतो चालतं का? नाही, सेलिब्रिटी नाही, आम्ही ते बघितलं झी मराठीवर. सगळे लोक यांना उकडीचा मोदक म्हणत होते. आहे जबरदस्त आहे. अजून पण तूप लागलेलं आहे, बघितलं. तर असू द्या, असे उकडीचे मोदक या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय डायबिटीस वाल्यांनी जास्त मोदक खाऊ नये रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. थँक्यू. तर आता आमंत्रित करतो आर्या आंबेकर यांना, प्रिटी गर्ल. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रिटी गर्ल आणि आंबेकर या ठिकाणी आलेल्या आहेत. किशोरी आंबे यांच्या भाच्या. काही नका बोलू, त्यांचे पालक समोर बसलेले आहेत. असं काही बोलायचं, सेलिब्रिटी आहेत ते. किशोरी आंबिये वेगळ्या, आंबिये आंबेकर काय मिक्स करतो तुम्ही? आंबेकर वेगळं असं काय? स्पेलिंग तर सेमच आहे ना, AMBARSIS सेमच आहे. काय यार मध्ये डिस्टर्बिंग करू नका मला. अरे आंबेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या नावाने एक तामिळ पिक्चर पण फेमस आहे, आर्या द लव्हर बॉय. तेलुगू होता तो. तेलुगू म्हण का तामिळ म्हण, पेपरवर लिहिल्यावर उमटणार काय? जिलेब्याच आहेत की नाही शेवटी. काय आहे तुमचा प्रॉब्लेम आहे? असं मग काय
तर आर्य आंबेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय यंदा आंबे फार महाग झालेले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मला खरंच खूप छान वाटतंय पुन्हा एकदा या मंचावर येऊन. तर पुन्हा एकदा यासाठी की जेव्हा चला हवा येऊ द्या सुरू झालं होतं, तुला आठवत असेल सर्वात पहिला एपिसोड हो रमा माधवचा होता. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर आले होते कारण त्या चित्रपटात मी एक गाणं गायले होते. त्यामुळे परत एकदा इकडे येऊन आणि तुम्हा सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद होतोय. वा वा थँक्यू. तर आता मी या ठिकाणी आमंत्रित करतो काय तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो काय एवढं तू वाच बरं. अवघड असलं ना मग यांच्याशी बोबडी वळते. तर अतिशय मनापासून या मंचावरती मी आता तिला आमंत्रित करणार आहे. या सगळ्या ग्रुपमधली सगळ्यात जी छोटी लिटिल चॅम्प होती, अतिशय मनापासून स्वागत करूयात मुग्धा वैशंपाळ यांचं. कसं वाटतं आमच्या या फॅमिलीत येऊन तुला? खूप छान वाटतंय. खरं तर परत एकदा सारेगमपच्या सगळ्या आठवणी जाग्या होत्यात असं वाटतंय. आणि झी मराठी हे आमचं दुसरं घर आहे, त्यामुळे परत एकदा घरी आल्यासारखं वाटतं. वा 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 वा. म्हणजे आज आपलं खरं भाग्य म्हटलं पाहिजे का आज यांच्या रूपानं एक कडधान्य टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. काय नाव बघा ना, मुगदाळ वन्स अपॉन टाइम. काय मुगदाळ वन्स अपॉन टाइम. वाचा नीट एकदा. ते अवघड आहे मान्य आहे. मुग्धा वैशंपायन म्हणा नीट. मुग्धा वैशम पायोनियर या ठिकाणी आलेले आहेत. जबरदस्त. म्हणजे तुम्हाला सांगतो सर, लिटल कंपास मधली सगळ्यात छोटी पट्टी, आपला पुट्टी, आपलं हे म्हणजे पट्टीची गायिका, पट्टीची गायिका या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला सांगतो तर अशा या पट्टीच्या गायिकेचा स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मुगदाळ वैशम पायन नाही नाही पायन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आप अपना ऐसा जिगर थाम के बैठिएगा, दिल थाम के बैठिएगा. वो आमंत्रित करने जा रहा हूं एक ऐसा हीरा, ऐसा नगीरा जो इंडियन टेलीविजन के इतिहास में पहली मर्तबा टेलीविजन पे आ रहा है. असा एक माणूस जो आतापर्यंत कुठल्याही टेलीविजन शोला गेलेला नाहीये, कधीही घराच्या बाहेर पडलेला नाहीये, चला हवाई उद्यामध्ये कधीच आलेला नाहीये. पहिल्यांदा फ्रेश जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रोहित राऊत यांचे. रोहित साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. रोहित मनापासून तुझं चला हवा उद्याच्या या मंचावरती परत स्वागत. थँक्यू कसं वाटतं परत इकडे येऊन? काय घरच आहे. दर एका आठवड्याला मी इकडेच असतो. मला एक प्रश्न विचारतो तुम्हाला. घरात अजिबातच उभं करत नाही का तुम्हाला?
नाही अहो काय आहे पहिल्यांदा शूटिंगला आलो होतो त्यावेळेस माझा छोट्या पिनचा चार्जर विसरला होता मग दुसऱ्या वेळेस परत आलो होतो चार्जर घ्यायला दुसऱ्या वेळेस आलो तो फोन विसरला आणि मग आता पॉवर बँक विसरली होती म्हणून परत आलो. रोहित राऊत म्हणजे रोरा या टोपण नावानं प्रसिद्ध असलेले रोहित राऊत रोरा रोरा